नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 5 फेब्रुवारी सायंकाळचे 5:15 वाजून गेलेत आणि आता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम दिवसाचं तापमान पाहिलं तर दिवसाचं तापमान कालही सरासरीहून बऱ्याच ठिकाणी जास्त राहिलं. त्यात फक्त कोकणाचा अपवाद होता, ज्या ठिकाणी तापमान सरासरीहून थोडंसं कमी पाहायला मिळालं किंवा सरासरीच्या आसपास होतं. बाकी विदर्भात सरासरीहून तापमानात खूप मोठी वाढ झाली. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर म्हणा किंवा इकडे अकोला म्हणा, सरासरी तुलनेत तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यातही तापमान वाढलेलं आहे आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढलेलं आहे. यानंतर आज सकाळची थंडी पाहिली तर राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये धुळे, नंदुरबार, नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये बऱ्यापैकी थोडीफार थंडी टिकून होती. सरासरीच्या तुलनेच्या नकाशात या ठिकाणी थोडी थंडी आहे आणि कोकण किनारपट्टीला सुद्धा सरासरीच्या आसपास तापमान आहे. मात्र या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी जी काही थंडी आहे ती कमीच आहे. तापमान अजूनही सरासरीच्या तुलनेत अधिक पाहायला मिळते. सध्याची स्थिती पाहता हिमालयावरती पाऊस आणि बर्फवृष्टी देऊन पश्चिमी अवतार हळूहळू पुढे निघून चाललेला आहे आणि उत्तरेकडचे थंड वारे हे राज्यात खास करून मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. पण याउलट उत्तरेकडचे वारे आणि दक्षिणेकडचे वारे विदर्भाच्या आसपास किंवा मध्य प्रदेशच्या आसपास एकत्र येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ हवामान आणि त्यातल्या त्यात मध्य प्रदेशच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत. जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर दिसेल की विदर्भात ढगाळ हवामान आहे. नागपूर असेल, त्यानंतर इकडे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ, अमरावतीच्या अति उत्तरेकडील भाग. पण या ढगांपासून विशेष काही पावसाचा अंदाज नाही. हे ढग पूर्वेकडे असेच निघून जातील. राज्याच्या इतर ठिकाणी तर कसलंही ढगाळ हवामान नाही, वातावरण कोरडं आहे. उद्याही पावसाची शक्यता नाही आणि जे काही तापमानात घट आहे ती मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. नाशिक, पुण्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस, नंदुरबार एक दुसऱ्या ठिकाणी तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस. त्यानंतर मग सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळेच्या भागांमध्ये तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास हे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर कोकण आणि त्याला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्राचे इतर राहिलेले भाग आहेत या ठिकाणी पूर्वेकडचे, या ठिकाणी तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. किनारपट्टीला हे तापमान साधारणतः 17 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मराठवाडा, विदर्भात हेच तापमान साधारणतः 16 ते 18 तर काही ठिकाणी 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा जाऊ शकतं, खास करून चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. तर रोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.